2 दात काढला की 12 महिन्याचा कंप्लीट होतो, 4 दात काढले की 18 महिन्याचा कंप्लीट होतो आणि 6 दात काढले की 2.5 वर्षापर्यंत येतो. बरोबर. कोणी असा शेतकरी आहे ज्याला शेळी पालनाबद्दल काहीच माहिती नाहीये आणि तो नवीन या क्षेत्रामध्ये उतरतोय, तर त्यावेळेस शेळी खरेदी करते वेळेस नेमक्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण शेळी निवडता आली पाहिजे? सगळ्यात पहिले तर महत्वाचं म्हणजे शेळीच्या अंगावर कशी आहे. अंगावर जर चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला आता बघता क्षणी कळतं कोणती शेळी खराब आहे अंगावर आणि कोणती चांगली आहे. तर जी शेळी अंगावर चांगली आहे ती त्याच्यानंतर ती दुधाची जी कॅपॅसिटी असते, दूध किती देणार, ती जी कास असते ती मोठी पाहिजे. ओके. म्हणजे ती दूध चांगलं देणार, परत पिल्लं होतील तर त्यांना दूध पुरायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर शेळीचं वय बघायचं, किती वय आहे शेळीचं. जास्त वय असेल तर ते शेळी नंतर तुम्हाला काही कामाची येत नाही, कारण काय होतं 8 दात झाल्यानंतर शेळी म्हातारी होत चालते, त्याच्यानंतर तिला दूध पण कमी होतं आणि सगळ्या गोष्टी ती आजारी पण आजाराला पण लवकर बळी पडतात. त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे जास्त वय झालेली शेळी घ्यायला नाही पाहिजे. तर वय जे आहे ते कसं ओळखायचं, म्हणजे किती म्हातारी आहे किंवा जवान आहे, शेळी कशी आहे किंवा बोकड कसं आहे, कसं ओळखायचं? सुरुवातीला तर 11-12 महिन्यापर्यंत दात काढतच नाही कोणती शेळी असो किंवा बोकड असो, अदंत असतात. म्हणजे त्यांना दात म्हणजे आपले जे दात असतात त्यांना, पण जे दात असतात ते लहान लहान असतात. जसं की तुम्ही बघू शकता याचे जे दात आहेत त्याचे मोठे दात आहेत, बाकी पिल्लांमध्ये बघणार तर छोटे छोटे दात येणार. म्हणजे हा बोकड जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे. बरोबर. यांनी आता 6 दात काढलाय. बरोबर. 2 दात काढला की 12 महिन्याचा कंप्लीट होतो, 4 दात काढले की 18 महिन्याचा कंप्लीट होतो आणि 6 दात काढले की 2.5 वर्षापर्यंत येतो. बरोबर. म्हणजे हे दात्यावरनं लक्षात येतं तुम्ही की ओळखू शकता वय काय आहे ते. दात आणि दुसरं काय असं काय पॅरामीटर असतं त्याच्यावर वय समजतं असं काय दुसरी गोष्ट? दुसरं तर तुम्ही शिंगावरून पण ओळखू शकतात की जसे शिंग खूप जाड होतात, मोठे होतात एकदम. जशी लहान शेळी असेल तसे तिचे शिंग छोटे असतात. बरोबर. म्हणजे शिंगावरून दातावरून ओळखता येतं की वय काय आहे. आणि बंदिस्त शेळी पालन करायचं आहे तर त्यावेळेस म्हणजे फिरस्ती शेळी घेतली पाहिजे किंवा बंदिस्त गोट्यामधनं शेळी घेतली पाहिजे? शक्यतो तुम्ही बंदिस्त मधूनच घ्यायला पाहिजे, कारण का ज्या फिरस्त शेळ्या असतात ना त्यांना बंदिस्त मला प्रॉब्लेम येतो थोडासा. तुम्हाला 2-4 महिने 6 महिने थोडा त्रास होतो, कारण त्या शेळ्यांना सवय नसते. त्यांना बाहेर जंगलात फिरायची सवय असते, त्या एकदम बंदिस्त केल्यावर आपण तेवढा चारा आणू शकत नाही, कारण शेळ्यांना काय होतं बाहेरच्या शेळ्यांना 17 ठिकाणी 17 पाला खायची सवय असते आणि आपण तेवढा ते पुरवठा करू शकत नाही. त्याच्यामध्ये शेळ्या अंगावर खराब होणं, आजारी पडणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे सरासरी तुम्ही बंदिस्त मधल्या शेळ्या निवडायला पाहिजे. आणि एक आणखी बंदिस्त जिथं असेल ज्या फार्म मधून घेणार तुम्ही तिथून काय होतं व्हॅक्सिनेशन केलेलं असतं. ज्या बंदिस्त गोठ्यामध्ये पूर्णपणे व्हॅक्सिनेशन झालेलं असतं आणि ज्या फिरस्ती शेळ्या असतात आपण एका ठिकाणीच तो पूर्ण घेणार नाही, एका ठिकाणी एक घेणार दुसऱ्या ठिकाणी एक घेणार, मग त्यांना व्हॅक्सिनेशन न होणे मग परत आजाराचा प्रॉब्लेम येतो, जास्त प्रॉब्लेम येतो. म्हणजे लसीकरण पण महत्वाचे, लसीकरण खूप महत्वाचे. शेळी निवडते लसीकरण केलेली आहे की नाही ते पण पाहणं महत्वाचं आहे.